साई चरित्रातल्या 16व्या अध्यायातल्या 148व्या ओवीत काही छान अक्षरं माझ्या आता वाचण्यात आलेली आहेत. मी तुम्हाला ते बोलून दाखवते. प्रपंच हा अज्ञानमय सारा, प्रपंच हा अज्ञानमय सारा, अज्ञानमूलक तयाचा पसारा, ज्ञानाविन मोक्षास थारा, नाही जरा हे समजा. म्हणजेच आपण हा जो प्रपंच करतो आहोत, हा जो प्रपंच आहे, जो आपण मांडला आहे, ह्या प्रपंचासाठी जे आपण जीवतोड मेहनत घेतोय, हे काय आहे? हा अज्ञानाचा पसारा आहे. आपण हा जो प्रपंच मांडलाय, हा जो मोठा प्रपंच आपण मांडत गेलो आहे, हा अज्ञानाचा पसारा आहे. जेव्हा तुम्ही तुमच्यामधलं ज्ञानाविना मोक्षाचा थारा, ह्याचा अर्थ असा होतो, जर तुमच्यामध्ये ज्ञान नसेल तर तुम्हाला मोक्ष मिळणार नाही आहे. अज्ञानमय तुमचा प्रपंचामुळे तुमचं आयुष्य आधीच अज्ञानी झालेलं आहे, ज्याच्यात ज्ञान नाही आहे. तुम्ही तुमचा प्रपंच करताय, पण हा प्रपंच करता करता अनेक गोष्टी ज्या तुम्हाला दाखवल्या जात आहेत, ज्या तुम्हाला दिसत आहेत, त्याच्याकडे तुम्ही कानाडोळा करता. त्यामुळे त्याच्यातून जे काही तुम्हाला शिकायचं आहे, हे जे आपलं जीवन आहे, हे जगता जगता हा जो प्रपंच आपण उभारतो, हा करता करता आपल्याला ज्या गोष्टी परमेश्वर दाखवू पाहतोय, त्याच्याकडे तुम्ही कानाडोळा करता. आणि हा जेव्हा तुम्ही कानाडोळा करता, अज्ञान दाखवता, मग तुमच्या आयुष्यात मोक्ष कसा मिळेल? तुम्हाला ज्या गोष्टी दाखवल्या जात आहेत, ज्या तुमच्या चांगल्यासाठी आहेत, ज्याच्याकडे तुम्ही नेहमी कानाडोळा करता आहे, मग तुमचं अज्ञान दूर होऊन तुम्ही मोक्षास पात्र कसे होणार आहात? तुम्हाला तुमचा गृहस्थाश्रमातलं तुमचं आयुष्यसुद्धा जगायचं आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडून काहीतरी शिकायचं आहे. तुमच्या आयुष्यात अनेक व्यक्ती येतात, तुमच्या आयुष्यात अनेक घटना घडतात, आणि ह्या घटना तुम्हाला काहीतरी शिकवायला आलेल्या असतात. त्याच्यातून तुम्हाला काहीतरी चांगला बोध घ्यायचा असतो, पण तो बोध तुम्ही घेत नाही. त्याच्याकडे अज्ञानाने कानाडोळा करता. आणि मग तुमची अशी अपेक्षा असते की जेव्हा हा जन्म तुम्ही जगून जाल, तेव्हा तुम्हाला मोक्ष मिळावा. पण मोक्ष मिळणं हे इतकी साधी गोष्ट आहे का? की प्रत्येकाने एखादी गोष्ट केली चांगली की त्याला मोक्ष मिळू शकतो का? नाही. तर तुम्हाला हे जे जन्म मिळालेला आहे, हे जे आयुष्य तुम्ही आता जगता आहात, ते आयुष्य जगता जगता त्याच्यातून एक चांगला जो बोध तुम्हाला मिळत जाणार आहे, तो बोध आत्मसात करून त्याच्यातून तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकत जाता, हा प्रपंच करत जाता, हा देह घडत जातो, तुमचं आयुष्य घडत जातं, आणि हळूहळू तुम्ही मोक्षाकडे वाटचाल करता. पण जेव्हा तुम्ही मोक्षाकडे वाटचाल करत असता, तेव्हा कुठल्या गोष्टींकडे तुम्हाला कानाडोळा करायचा आहे आणि कुठल्या गोष्टीतून तुम्हाला ज्ञान घ्यायचं आहे, हे तुम्हाला पक्क ठाऊक हवं. पण तुमच्यावरती जी ही अज्ञानाची झापड पडलेली आहे, तुमच्या बुद्धीवरती जी ही अज्ञानाची झापड पडलेली आहे, ज्याच्यामुळे तुमचा हा जन्म मोक्षापर्यंत बाळांनो कसा जाणार? म्हणूनच साई चरित्रातली प्रत्येक ओवी न ओवी तुमच्यासाठी एक नित्यपाठ आहे, ज्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे. त्यामुळे हे शिका, प्रपंच करा नेटका, आणि त्याच्यातून तुम्हाला परमेश्वरापर्यंत पोहोचायचं आहे. परमेश्वराला बाहेर शोधण्यापेक्षा अगदी ह्या साई चरित्रातून तुम्ही तुमच्या आयुष्याला मोक्षापर्यंत घेऊन जाऊ शकाल. त्यामुळे साई चरित्रात अशा अनेक ओव्या आहेत, ज्या तुम्हाला दाखवतात की तुम्ही मोक्षापासून का दूर होत आहे. तर तुम्ही तुमच्या आयुष्यात ह्या चुका करता. त्यामुळे ह्या चुका आता ह्या आयुष्यात करू नका, आणि मग तुम्ही मोक्षास पात्र व्हाल. त्यामुळे जेव्हा साई चरित्र वाचाल, मनपूर्वक वाचा. त्याच्यात तुमच्यासाठी जे संदेश ठेवलेले आहेत साईबाबांनी लिहून, ते नीट ग्रहण करा.
त्यातून काहीतरी शिका आणि मग हळूहळू स्वतःचं आयुष्य मोक्षाप्रती घेऊन जा. हरिओम.